नमस्कार मंडळी. माहिती अधिकार दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उत्कृष्ट भाषण कसे करावे सुरुवात करतोय. मित्रांनो, लोकशाही म्हणजे केवळ मतदान करून सरकार निवडणं एवढंच नाही, तर शासनाच्या प्रत्येक कृतीत नागरिकांचा सहभाग असणं महत्वाचं आहे. आणि हा सहभाग खऱ्या अर्थानं जिवंत ठेवणारा अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे माहिती अधिकार दिन. माहिती हा प्रत्येक नागरिकाचा श्वास आहे आणि त्या श्वासाला बळ देणारा एक महत्त्वपूर्ण कायदा म्हणजेच माहिती अधिकार. आपल्या भारतात माहिती अधिकार कायदा 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू झाला आणि हा कायदा लागू व्हावा यासाठी अनेक अनेक समाज कार्यकर्त्यांनी, लोक चळवळींनी मोठा तीव्र लढा दिला. विशेषतः मजदूर किसान शक्ती संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते अरुणा रॉय, त्याचबरोबर राळेगण सिद्धीच्या विकासाचे शिल्पकार अण्णा हजारे यासारख्या व्यक्तींनी जनजागृती करून शासनाला हा कायदा आणण्यास भाग पाडलं. आणि या कायद्यामुळे सामान्य नागरिकाला शासनाच्या कामकाजाबाबत प्रश्न विचारण्याचा आणि उत्तर मिळवण्याचा अधिकार मिळाला. उदाहरणार्थ, एखाद्या रस्त्याचं काम का थांबलं, शाळेत मिळणारा अन्नधान्याचा साठा नेमका कुठे गेला, शासकीय योजना खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोचतात का, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आता आपण थेट शासनाकडून माहिती अधिकाराच्या अर्जाच्या माध्यमातून मिळवू शकतो. मित्रांनो, माहिती अधिकारामुळे अनेक गैरव्यवहार उघडकीस आले, भ्रष्टाचारावरती आळा बसला आणि शासनातील पारदर्शकता वाढली. आणि आजचा माहिती अधिकाराचा दिवस आपल्याला एकच संदेश देतो, तो म्हणजे माहिती हीच खरी आपल्या सर्वांची ताकद आहे. माहिती अधिकार हा केवळ कागदावरील कायदा नसून लोकशाही मजबूत करणारं शस्त्र आहे. आपण सर्वांनी हा आपला हक्क वापरला तर शासन अधिक अधिक जबाबदार आणि पारदर्शक बनल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मित्रांनो, चला आपण सर्वजण या माहिती अधिकार दिनी आज संकल्प करूया, प्रश्न विचारू, उत्तरे मागू आणि लोकशाही अधिक अधिक सशक्त करू. जय हिंद, जय माहिती अधिकार. मित्रांनो, माहिती अधिकाराच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं करावं हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. तत्पूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करतोय, निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. सुरुवात सन्माननीय उपस्थित मान्यवर, आदरणीय पाहुणे आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला जनहित विकास मंच भोर यांनी आयोजित केलेल्या माहिती अधिकार दिनाचा हा आजचा कार्यक्रम. मित्रांनो, लोकशाही खऱ्या अर्थानं बळकट करणारा दिवस म्हणजे माहिती अधिकार दिन. आणि आजचा हा अत्यंत जनकल्याणाचा असलेला सोहळा आपण सगळे मिळून आज या ठिकाणी पार पाडणार आहोत. चला तर मग या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. प्रथमतः आजच्या या माहिती अधिकार दिन कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले सर्व आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील माहिती अधिकारामध्ये काम करणारे मान्यवर, त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख अतिथी आणि आपण सर्व उपस्थित बंधू भगिनी यांचं जनहित विकास मंच भोर यांच्या वतीनं टाळ्या वाजवून स्वागत करण्यात येत आहे. दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन या प्रसंगी सूत्रसंचालकानं हे बोलावं. ज्ञानाचा प्रकाश पसरून अंधार दूर करणारा दीप आपल्याला सत्य व पारदर्शकतेच्या वाटेवरती नेणारा आहे. आता मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संपन्न होतोय. मी मंचावरील मान्यवरांना विनंती करतो, आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण दीप म्हणजे प्रकाश आपण प्रज्वलित करून आजचा कार्यक्रमाला आपण शुभारंभ करावा. 2 प्रास्ताविक कार्यक्रमाची भूमिका सांगण्यासाठी आणि माहिती अधिकार दिनाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आता प्रास्ताविक मांडण्यासाठी मी बाळासाहेब जाधव यांना विनंती करतो. 3 मान्यवरांचा सत्कार. आजचा जनहित विकास मंच भोर यांनी आयोजित केलेला माहिती अधिकार दिन या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान सोहळा होतोय. लोकशाहीतील पारदर्शकतेसाठी झटणाऱ्या आपल्या मान्यवरांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतोय. संयोजकांच्या शुभ हस्ते त्यांना शॉल, पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू आणि माहिती अधिकार पुस्तक भेट देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. अशा रीतीनं 1 बाय 1 मान्यवरांचा सन्मान करावा. 4 मान्यवरांची मनोगत या प्रसंगी हे निवेदन करावं. आता आपण ऐकणार आहोत आपल्या प्रमुख पाहुण्यांची प्रेरणादायी मनोगत.
मी प्रथम सन्माननीय मंचावरील मान्यवर यांचं नाव या ठिकाणी घेऊन त्यांचे विचार मांडण्याची विनंती करतो. त्यानंतर इतर मान्यवर देखील आपल्या भावना अशा प्रसंगी व्यक्त करतील, अशा रीतीने व्यक्त करतील, अशा रीतीने निवेदकानं निवेदनामध्ये वन बाय वन अशा रीतीने नाव घ्यावी. 5. माहिती अधिकार क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा गौरव अर्थात सत्कार. मित्रांनो, माहिती अधिकार हा केवळ कायदा नाही, तर ती एक सामाजिक चळवळ आहे आणि या क्षेत्रात सातत्यानं काम करणाऱ्या व्यक्तींचा आपण आज सन्मान करतोय. जनहित विकास मंच भोर यांच्या वतीनं मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन त्यांचा गौरव या ठिकाणी आपण करूया. अशा रीतीनं त्या संबंधितांचं नाव, त्यांचा गौरव मान्यवरांच्या शुभ हस्ते करावा. 6. व्यक्तींची मनोगत सत्कार ही जबाबदारी असते आणि आता गौरव झालेल्या व्यक्तींना आपली थोडक्यात मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. अशा रीतीनं मनोगते घ्यावीत आणि शेवटी आभार प्रदर्शन. मित्रांनो, आजचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अनेकांचा मोलाचा सहभाग लाभला. उपस्थित मान्यवर, आयोजक, नागरिक, पत्रकार, विद्यार्थी यांचं जनहित विकास मंच भोर यांच्या वतीनं मनापासून आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.